नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आता सर्वांचेच तिसरे रिव्हिजन सुरू झाले असतील किंवा कुणाकुणाचे संपले असतील. म्हणजेच आपण परीक्षेसाठी सज्ज झालेलो आहोत. तर आता प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. त्यामुळंच मी प्रश्नांची सिरीज आणि त्यांचं योग्य स्पष्टीकरण घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ भारतीय संविधानाचा दुसरा व्हिडिओ आहे. या अगोदर एक व्हिडिओ अपलोड झाला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. या अगोदरच्या भागात आपण 20 प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि आज हा 21वा प्रश्न आहे. 21वा प्रश्न, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे? अ आहे मूलभूत समिती, एकदम बरोबर आहे. त्या समितीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. ब आहे अल्पसंख्याक समिती, या समितीमध्ये सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. आणि क आहे सल्लागार समिती, या समितीमध्ये सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. आणि ड आहे राज्य समिती, या समितीमध्ये मात्र त्यांनी सदस्य नाही, ना अध्यक्ष नाही, ना कुठलाही भाग नव्हता. म्हणजे अ ब क या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेल्या समित्यांचे सदस्य पाहूता कुठल्या कुठल्या समितीचे ते सदस्य होते. तर मूलभूत अधिकार समिती, ज्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि सदस्य डॉक्टर आंबेडकर होते. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, ज्याचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी आणि सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सल्लागार समिती, याचे सुद्धा सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्याचबरोबर ते प्रांतिक घटना समितीचे सुद्धा सदस्य होते आणि संघराज्य अधिकार समितीचे सुद्धा ते सदस्य राहिलेले होते. आणि 6वं म्हणजे संघ राज्य घटना समिती, या सुद्धा समितीचे ते सदस्य राहिलेले होते. आता संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्यांची वरील नियुक्ती आणि समित्यांचे अध्यक्ष आपण एकदा पाहून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे, त्याचबरोबर वित्त आणि कर्मचारी समितीचे अध्यक्ष होते. आणि त्याचबरोबर राष्ट्रध्वज समिती, कामकाज नियमन समिती आणि राज्यासोबत वाटाघाटी करण्याची जी समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेतलं की हे शब्द लक्षात ठेवायचा, कारण ते संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते, संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर संस्थानिकांशी चर्चा करणाऱ्या समितीचे सुद्धा अध्यक्ष होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रांतिक घटना समितीचे अध्यक्षपद सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, या दोन्हीही समितीचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 22, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? आताच मी सांगितलं, संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या समितींच्या उपसमित्या सुद्धा होत्या, त्यांचे अध्यक्ष आपण पाहून घेऊया. मूलभूत हक्क उपसमिती, ज्याचे अध्यक्ष होते J.B. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती, ज्याचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी. पूर्वोत्तर सरहद आदिवासी आसाम वगळता व अंशतः वगळलेली क्षेत्र उपसमिती, गोविंदनाथ बारडोली. आणि वगळलेला व अंशतः वगळलेला क्षेत्र उपसमिती, A.V. ठक्कर हे या उपसमित्यांचे अध्यक्ष होते. यानंतर प्रश्न क्रमांक 23, डॅश डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सदस्य सांगून टाकलेले होते. लॉरेन पॅथिक्स, A.V. अलेक्झांडर, सर स्टेफर्ड क्रिप्स हे 3 सदस्य कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजनेचे होते. पण लॉर्ड माउंटबॅटन हे या समितीचे अध्यक्ष नव्हते किंवा सदस्यसुद्धा नव्हते. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला आहे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना काय होती? तर ती मे 1946 मध्ये आलेली होती. त्याचा उद्देश होता की ब्रिटिश भारताची सत्ता ब्रिटिश राजसत्तेकडून भारताकडे हस्तांतरित करावी आणि एक शिष्टमंडळ नेमवावं. त्याची नियुक्ती केली होती त्रिमंत्री योजनेची किंवा
कॅबिनेट मिशनची नियुक्ती कोणी केली होती असा सुद्धा प्रश्न आपल्याला भविष्यात उद्भवू शकतो. तर ते होते क्लायमेट ॲटली, ब्रिटिश पंतप्रधान. आणि सदस्य आताच मी सांगितल्याप्रमाणे लॉर्ड अँड पॅथिक जे की भारत मंत्री होते, ए.व्ही. अलेक्झांडर हे लॉर्ड आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे मंत्री होते आणि सर स्टेपर क्रिप्स हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते. मग यांनी तरतुदी काय केल्या तर संविधान सभेची निर्मिती, रचना करणे, भारताचे संघराज्य स्थापन करणे, हंगामी सरकारची नियुक्ती करणे, त्याचबरोबर प्रांताची विभागणी 3 गटात केली आणि शेषाधिकार प्रांतांकडे व संस्थानिकाकडे असतील असं सांगितलेलं होतं. पण त्या अगोदर एक माउंटबॅटन योजना म्हणून आलेली होती. हे कॅबिनेट मिशनचे सदस्यसुद्धा नव्हते आणि माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते आणि यांनीच फाळणीची योजना आणलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 24, खालील विधाने विचारात घ्या. आहे भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. एकदम बरोबर. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधानाचे अध्यक्ष होते. आता आपल्याला याच्यात स्पष्ट सांगितलेलं नाही तात्पुरते होते का कायमस्वरूपी होते, पण आपल्याला कायमस्वरूपी अध्यक्षच नेहमी सांगायचे, म्हणून सच्चिदानंद सिन्हा हे कायमस्वरूपी नव्हते अध्यक्ष, म्हणून हे आपण चुकीचं धरू शकतो. आहे भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बरोबर विधाने विचारलेले आहेत. आणि असं कुठं ऑप्शन आहे तर पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपल्याला कन्फर्म माहीत असलेली माहिती मॅच करून बघायची बरोबर आहे का, तर आणि बरोबर नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर तर कन्फर्म बरोबर आहे आपल्याला माहिती आहे आणि कन्फर्म आहे. बद्दल संभ्रमण आहे, त्यामुळं काय करायचं, संभ्रमण आहे तो ऑप्शन बाजूला ठेवायचा आणि बाकीचे ऑप्शन कंप्लीट बरोबर असतील ते टिक करून यायचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला तारीख आणि विशेष दिन किंवा संविधान सभेचे पूर्ण राजघटना निर्मिती काळखंडातील महत्त्वाच्या तारखा आपण पाहून घेऊया. 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टाचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टाचा ठराव स्वीकार केला संविधान सभेने. 25 जानेवारी 1947 रोजी एस.सी. मुखर्जी यांनी संविधान सभा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना जाहीर केली. 22 जुलै 1947ला भारतीय राष्ट्रध्वज स्वीकार केला आणि त्याची डिझाईन केली होती पिंगली वेंकटय्या जे की आंध्र प्रदेशचे होते. यावर प्रश्न आयोग राष्ट्रध्वजाची स्वीकृती कधी केली यावर प्रश्न येऊन गेला, पण यानंतरच्या भविष्यात त्यांची डिझाईन कोणी केली तर पिंगली वेंकटय्या यांनी केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर आपल्याला माहीत आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबर 1947 रोजी गोवा माळवणकर यांची कायदेमंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेने डॉक्टर B.R. आंबेडकरांनी मांडला. 26 जानेवारी 1949 रोजी घटना स्वीकृती 16 कलमे लागू झाली आणि सोबतच 16 कलमे लागू झाली, ज्यामध्ये नागरिकत्व, राष्ट्रपती निवडणुका ह्या सर्व गोष्टी लागू केलेल्या होत्या. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, राष्ट्रगान, त्याचबरोबर राष्ट्राचे जे राष्ट्रपती होते यांची निवड झालेली होती आणि संविधान सभेमध्ये 284 सदस्यांनी सह्या केलेल्या होत्या. कधी तर त्या 24 जानेवारी 1950. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे आणि घटना अंमलात आली 26 जानेवारी 1950ला. ही तर तारीख आपल्या सर्वांना पाठच आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 25, संविधान सभेत भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली. मी आताच थोड्या वेळाखाली ती तारीख सांगताना सांगितलं होतं की यावर प्रश्न येऊन गेला आहे, तर ती होती 22 जुलै 1947. या दिवशी राष्ट्रीय ध्वजाची स्वीकृती झाली आणि राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी तयार केली तर ते सुद्धा लक्षात ठेवा, पिंगली वेंकटय्या. कोण? पिंगली वेंकटय्या. यानंतर प्रश्न क्रमांक 26, 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थापनेमध्ये बदल झाला. या कायद्यात संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि कुठलं बरोबर नाही ते सांगा. तर
एक आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. हे एकदम बरोबर आहे. आता भारतीय जी संविधान सभा होती ती भारताबद्दलचे पूर्ण निर्णय स्वतः घेऊ शकत होती. म्हणजे स्वतः निर्णय घेणं म्हणजे सार्वभौम संस्था झाली. दुसरं आहे सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही होती. बरोबर आहे. ज्यावेळेस कायदेमंडळ म्हणून कार्य करायची तेव्हा अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे, तर ते होते G.V. मावळणकर. त्यानंतर तिसरं आहे संविधान सभेची पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली का? नाही. कारण मुस्लिम लीग अलग झाला. मुस्लिम लीगचे जे काही सदस्य होते ते वेगळे झाले, मग त्यांची संख्या कमी झाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि चौथं पाहून घेऊया. मुस्लिम लीग सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधानातून माघार घेतली. बरोबर आहे, हे काही चूक नाही. त्यानंतर आता आपल्याला जो काही भारतीय संविधानाचा 1947चा कायदा होता त्यानंतर काय काय बदल झाले किंवा आपली संस्था कशी बनली, सार्वभौम बनली, काय काय बनली ते आपण पाहून घेऊया. आता 3 जून 1947 रोजी या दिवशी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी लॉर्ड माउंटबॅटन ही योजना जाहीर केली. या योजनेत कायदेशीर स्वरूप देत भारतीय संविधानाचा कायदा 1947 म्हणून लगेच पारित करण्यात आला आणि ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीगने देखील मान्य केलेली होती. या भारतीय संविधानाच्या 1947च्या कायद्यामध्ये काय काय तरतुदी होत्या, तर एक होती भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. त्यानंतर दुसरी होती 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असेल. तिसरी होती व्हाईसराय पद रद्द होईल. व्हाईसरायच्या जागी आता आपण राष्ट्रपती पद निर्माण केलेलं आहे. चौथं होतं ब्रिटिश शासनाच्या संस्थांवरील अधिकार रद्द आणि पाचवं होतं भारत व पाकिस्तान अशा 2 स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती. आता हे तर झालं 1947च्या कायद्याच्या तरतुदी. यानंतर संविधान सभेत झालेले काय काय बदल होते, तर भारतीय संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम बनली. सार्वभौम म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सदस्यांची भारतीय संविधानातून माघार झाली, म्हणजे मुस्लिम लीगची माघार झाली. हे तेवढंच खरं आहे. त्यानंतर दुसरं होतं की संविधान सभेलाच कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला. हे पण बरोबर होतं. जेव्हा ते कायदे मंडळ म्हणून कार्य करायचे तेव्हा ग.वा. माळवणकर किंवा G.V. माळवणकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि संविधान सभेची संविधान निर्मिती करण्यासाठी ज्यावेळेस भरायची तेव्हा राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष असायचे. 3 संविधान सभेच्या संख्येत झालेला बदल. आता 289 ही संख्या होती, पण मुस्लिम लीग यातून बाहेर पडली त्यामुळे 299 इतकी संख्या राहिली. त्यामध्ये 70 संस्थानिक होते आणि प्रांतांचे 229 सदस्य होते. यानंतर प्रश्न क्रमांक 27 खालील विधाने विचारात घ्या. आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत भारतीय संविधान सभा गठीत करण्यात आली. एकदम बरोबर आहे. त्रिमंत्री योजनेनुसार आपली भारतीय संविधान सभा गठीत करण्यात आली होती. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे पण एकदम बरोबर आहे. आणि आहे भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पार पडले. हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजेच ब क हे तिन्ही वाक्य बरोबर आहे. तर 11 सत्रे झाली एकूण आपल्या संविधान सभेची. त्यामध्ये पहिलं सत्र होतं 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1947. दुसरं होतं 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947. तिसरं होतं 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथं होतं 14 जुलै ते 31 जुलै 1947. चौथ्या सत्रामध्येच आपल्याला भारतीय ध्वज स्वीकारलेला आहे किंवा त्याची डिझाईन ही व्यंकटय्या यांनी केलेली आहे. 5वे सत्र झाले 14 ऑगस्ट जे की मध्यरात्री भरले होते आणि ते सत्र सुरू 30 ऑगस्ट 1947 पर्यंत चालले. त्यानंतर 6वे सत्र 27 जानेवारी 1948ला भरले. 7वे सत्र 4 नोव्हेंबर ते 8 जानेवारी 1948ला भरले. 8वे सत्र हे 16 मे 1949 ते 16 जून 1949 या दरम्यान घडले आणि 9वे सत्र हे 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949 दरम्यान घडले. 10वे सत्र हे 6 ते 17 ऑक्टोबर 1949 मध्ये आणि 11वे आणि शेवटचे सत्र हे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भरलं. संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 रोजी झाली. सर्वप्रथम सही जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्या दिवशी उपस्थित
284 सदस्यांनी 3 प्रतीवर सह्या केल्या. त्या 3 प्रती कुठल्या होत्या तर इंग्रजीतील छापील प्रत, दुसरी होती इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि तिसरी होती हिंदीतील हस्तलिखित प्रत. त्यानंतर सदस्य म्हणून शेवटी सही ही फिरोज गांधी यांनी केलेली होती, पण सर्वात शेवटची सही ही अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 28 जो की जोड्या लावा हा आहे आणि यामध्ये अ आहे सच्चिदानंद सिन्हा हे काय होते तर तात्पुरते घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते. सर बी.एन. राव हे घटना समिती जेव्हा कायदे मंडळ म्हणून भरायची तेव्हा ते विधी सल्लागार किंवा घटना परिषदेचे विधी सल्लागार म्हणून कार्य करायचे आणि जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 3 2 1. यानंतर प्रश्न क्रमांक 29 खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. आता आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. तर एक आहे संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1950 रोजी राजघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या नाही, तर 284 सदस्यांनी संविधान सभेवर 24 जानेवारी 1949 रोजी सह्या केलेल्या होत्या, म्हणजे अचूक आहे. त्यानंतर दुसरं आहे कायदा घालून दिलेली पद्धत हे तत्त्व अमेरिकेच्या राजघटनेतून घेतलेलं नाही, हे पण कायद्याची योग्य प्रक्रिया ही तरतूद अमेरिकेच्या राजघटनेतून घेतलेली आहे आणि कायद्याने घालून दिलेली पद्धत ही आपण जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. त्यानंतर संविधानाची दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही ब्रिटिश राजघटनेतून घेतलेली हे पण चुकीचं आहे, कारण ती कल्पना आपण ऑस्ट्रेलियाच्या राजघटनेतून घेतलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 30 भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते. आता मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे, तरी पण आपण परत एकदा पाहून घेऊया. आता यापैकी वल्लभभाई पटेल नव्हते, जवाहरलाल नेहरू नव्हते आणि राजेंद्र प्रसाद हे सुद्धा नव्हते. म्हणजेच अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार हे या समितीचे सदस्य होते. तर या समितीबद्दल आपण अधिक माहिती मिळूया. मसुदा समितीची पहिली बैठक 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आणि अध्यक्षाची निवड याच सभेत झाली आणि ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. तसेच इतर 6 सदस्यांची निवडसुद्धा याच वेळी झाली. त्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर N. गोपालस्वामी अय्यंगार हे सदस्य होते. यांनीच जी 370ची कलमची तरतूद केलेली होती, जी की आता आपण 2019मध्ये रद्द केली, ती याच N. गोपालस्वामी अय्यंगार यांनीच घातलेली होती. त्यानंतर तिसरे होते अल्लादी कृष्ण अय्यर यांची अपक्ष म्हणून निवड झालेली होती. सर मोहम्मद सादुल्ला हे आसाम प्रांताचे पंतप्रधान पद भूषविलेले व्यक्ती होते आणि डॉक्टर कन्हैयालाल N. मुंशी हे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून यांनी कार्य केलेलं होतं. त्यानंतर सर B.N. राव यांनी B.L. मित्तल यांनी राजीनामा दिल्यामुळं यांच्या जागेवर सर B.N. राव यांना घेतलं होतं आणि D.P. खेतान यांच्या मृत्यूनंतर T.T. कृष्णमाचारी यांना घेतलेलं होतं. कोणाच्या मृत्यूनंतर? D.P. खेतान यांच्या मृत्यूनंतर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यावरच आयोग प्रश्न क्रिएट करत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 31 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. आत्ताच मी सांगितलं डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 32 भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली. आता तत्वतः मान्यता ही 1940ला दिली होती, पण 1946ला त्रिमंत्री योजना आली आणि त्याची पूर्ण पद्धतच आपण मान्य केली. आता 1940चा ऑगस्ट ऑफर किंवा त्याला आपण ऑगस्ट प्रस्ताव म्हणून ओळखतो, तो नेमका काय होता तर ही घोषणा लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेली होती. या प्रस्तावात सर्वप्रथम भारतीयांसाठी संविधान असावे ही गोष्ट ब्रिटिश शासनाने मान्य केली होती. त्यामध्ये तरतुदी होत्या व्हाईसरायच्या सल्लागार
परिषदेचा लवकरात लवकर विस्तार करण्याबरोबरच कार्यकारी मंडळ भारताची प्रतिनिधित्वाची संख्या वाढविणे. त्यानंतर दुसरी होती अल्पसंख्याकांचा विचारात घेतल्याशिवाय कोणताही घटनात्मक बदल अंमलात येणार नाही. आणि तिसरं होते युद्धाशी संबंधित विषयांवर विचार करण्यासाठी युद्ध सल्लागार समिती स्थापन केली जाईल. युद्ध संपल्यानंतर विविध भारतीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलून त्यांच्याशी घटनात्मक विचार विकासावर चर्चा केली जाईल आणि भारतातील प्रक्रिया काय असेल ऑगस्ट 1940च्या ऑगस्ट ऑफरची. तर या ठरावातून मुस्लिम लीगला जे सर्व मिळाले ज्यांच्यासाठी त्यांनी अपेक्षा केलेली नव्हती आणि मुस्लिम लीगने या प्रस्तावाचे स्वागत केले आणि राष्ट्रीय काँग्रेसने मात्र ऑगस्ट ऑफर पूर्णपणे नाकारलेली होती. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण. जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.